पवित्र नाथ तो ज्ञान राजा दयावेता महापुण्य राशि नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरा कुंडली कवरदारी श्री ज्ञानदेव तुकार पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज आदिशक्ति मुक्ताबाई जगद्गुरु तुकाराम महाराज श्री संत ज्ञानेश्वर महाराज की नवनाथ महाराज की सब संतन की जय। शंकर भोलानाथ है हमारा तुम्हारा तुम्हारा हमारा। शंकर भोलानाथ है तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा। शंकर भोलानाथ है हमारा तुम्हारा हमारा तुम्हारा। शंकर भोलानाथ है तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा। 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 महाकाल की नगरी में पाओ जन्म दोबारा। शंकर भोलानाथ है तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा। शंकर भोलानाथ है तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा। इस नगरी के कंकर पत्थर हम बन जाए। इस नगरी के कंकर पत्थर हम बन जाए। भक्त हमारे ऊपर चढ़कर मंदिर जाए। भक्त हमारे ऊपर चढ़कर मंदिर जाए। वो भक्त जनों के पाँव पड़े तो हो हमारा। शंकर भोलानाथ है तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा। शंकर भोलानाथ है तुम्हारा हमारा तुम्हारा हमारा।
जय भोला भंडारी गौरा त्रिपुरारी, जय भोला भंडारी गौरा त्रिपुरारी। रखियो लाज हमारी सबके हितकारी, रखियो लाज हमारी सबके हितकारी। हो मेरी बसनी चढ़े आप पे पाओ प्यार तुम्हारा, शंकर भोला नाथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा। शंकर भोला नाथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा। शंकर भोला नाथ है तुम्हारा हमारा, तुम्हारा हमारा। शंकर भोला नाथ है तुम्हारा हमारा, वरती या या आत्म्याच्या कृपेने आणि ज्यांनी जीवनाची पराकाष्ठ केलेली साध्यापर्यंत जाऊन पोहोचलेत आणि साध्यापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतरही ज्यांनी जगासाठी वाटचाल चालू ठेवली असे साधू संत यांच्या कृपा आशीर्वादाने श्री नवनाथ भगवान परमात्म्यांच्या कृपेने वडीलधारी मंडळींच्या मार्गदर्शनाने आणि तरुण बांधवांच्या सुंदराच्या संयोजनाने नियोजनाने तसेच आपल्या गावातील सर्व अन्नदाते द्रव्यदाते श्रमदाते आपल्या सर्वांच्या प्रयत्नाने सहकार्याने स्वतःच्या भाग्याने आणि सुरुवात केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 20 बरं का 20 वर्ष आहे मागे कीर्तन सेवाई झाल्या आपल्या तेव्हा मंदिराचं काम झालेलं नव्हतं तेव्हा मागे मंदिरही झालं खोल्या झाल्या एवढंच नाही तर सप्ताह करण्यासाठी इतर कार्यक्रमासाठी मंडप पट्ट्या वगैरे सर्व काही सर्वून गेला आता भांडे वगैरे सर्व आणि तरुण मंडळी म्हणजे बरोबर त्यांनी त्यांचे काम सर्वांनी वाटून घेतलेले आहेत कुणाला काही सांगायचं काम नाही पडत आणि वडीलधारी मंडळींचं मार्गदर्शन पण ते घेतात आणि अशा आनंदामध्ये एकोप्याच्या वातावरणामध्ये 20 वर्ष पूर्ण झाले आणि या ठिकाणी आपण अजन्म तत्व भगवान शिवजींचं चरित्र श्रवण करीत आहात आज आपल्या सप्ताहाचा द्वितीय दिवस आहे आणि ज्यांनी या ठिकाणी कथा केलेली आहेत आधी यापूर्वी कीर्तन सेवा पण केल्या असे हरिभक्त परायण परमपूज्य वारकरी जीवन आहे निस्वार्थ परमार्थ ज्यांनी आतापर्यंत केला असे वसंत बाबा काटे दादगावचे बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अशा वडीलधारी मंडळींची गरज आहे
ज्यांच्या विचारांची गरज आहे, हे भाग्य आहे आपलं. असे निष्ठावंत वारकरी बरं का, की कोणताही स्वार्थ जीवनात साधला नाही आणि परमार्थ तो भगवान परमात्मा लोकांपर्यंत नेण्याचे प्रयत्न केले, पायी जाऊन सुद्धा बरं का. आणि आशांचं दर्शन, आशांची संगती फार महत्वाची आहे. हरिभक्तपरायण जे कीर्तनकार भागवतकार आहेत, जगन्नाथजी महाराज शास्त्री आपल्या नांदुऱ्याचे, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सर्व वडीलधारी मंडळी, महिला मंडळी, सर्व संगतीची गरज आहे. आपण कालही पाहिलं ना की त्या ठिकाणी संग करायचा असेल तर संताची गरज आहे. बिनु सतसंग विवेक न होई. संताशिवाय नाही, देवही नाही कळू शकत संताशिवाय. कथा कीर्तनाचा आनंद बरं का, पण संगती लागेल. संगतीचे 3 प्रकार आहेत: कुसंगती, विसंगती आणि सत्संगती. शिव महापुराण आणि कथेमध्ये संगतीचे तरंग सुद्धा सांगितले की संगती कुणाची करावी. महादेवांनी भूत आणि पिशाची यांची संगती केली. काय कारण आहे हे पाहायला मिळेल आपल्याला, पण आज नाही. भूत आणि पिशाची यांची संगती कायमस्वरूपी महादेवांनी केली. हो, त्या संगतीतही काय आहे पाहायला मिळेल. कुसंगती माणसाने जीवनात करूच नाही. कुसंगतीमध्ये आपलं हित नाही, समोरच्याचं हित नाही. ज्याची संगती आपण केली ना, आपलं तर हित नाही त्याच्या संगतीमध्ये, पण त्याचं हित नाही. करिता गायाळाचा संग, करता गायाळाचा संग, करिता गायाळाचा संग, करता गायाळाचा संग, करिता गायाळाचा संग, करिता गायाळाचा संग, करिता गायाळाचा संग, करिता गायाळाचा संग. अंग अंग मागवे, अंग मागवे, अंग करता गायाळाचा संग, करता गायाळाचा संग, करता गायाळाचा संग, करिता गायाळाचा संग. राधे राधे. करिता गायाळाचा संग, घायाळ माणसाचा संग केला समजा काय होईल, त्याला जर आलिंगन दिलं तर आपलंही अंग माखेल ना त्या ठिकाणी. संगतीचे तरंग पाहत असताना आपण कल्पना करा, नदी पार करायची असेल, पूर्ण मातेसारखी नदी समजा, आणि इकडून तिकडे जायचं जर असेल ना, तर गरज पडते कशाची? पुलाची आहे ना. नाव आहे की नाही? तुलाही आता मोठा झाला तुमचा, नावीची गरज पडते ना. असंच आमच्या गावच्या एका माणसाने
पंढरपूरला गेला तो आणि पंढरपूरला त्या नाववाल्यांना विचारलं म्हणे का दिवसाला किती कमावतात. म्हणे बा वारीच्या टायमाला 4-5 हजार रुपये रोज पडतो, इतर टायमाला पण 2-3 हजार कुठे गेले नाही. आणि याच्या मनामध्ये गाडी घ्यायचा विचार होता, हा बाळा कमवण्यासाठी गाडी. मग त्याने विचार केला म्हणे गाडी घेण्यापेक्षा नाव घेतलेली चांगली, नावीत तरी चांगलं आहे ना, आहे की नाही. मग त्याने नाव बनवली पण दगडाची बनवली. हा बरं का, चांगलं लक्षात घ्या, कोणी झोपलं तर नाही ना अजून. नाव कशाची बनवली? दगडाची. आमच्या गावचं सांगतोय. आता नाव दगडाची बनवली त्याने, आणि नावीची परीक्षा घेण्यासाठी त्याने नदीमध्ये नाव सोडली आणि त्याच्यामध्ये त्या नावेत दगड टाकले. नाव कशाची? दगडाची. त्याच्यात काय टाकले? दगड. पहिल तीराला 5 मिनिटात नाव गेली ना. हा दगडाच्या नावेमध्ये दगड टाकल्यानंतर नाव किनारला गेली. किती वेळात तिकडच्या नाही जाऊ शकत. काय होईल? बुडेल. बरं, नाव बुडेल आणि नावेत ठेवलेलं दगड, हा दगड तर आधीच बुडालेले, तो काही विषय नाही, आहे की नाही बाबा. दगडांचा काही विषय नाही, दगड आधीच बुडालेले आहेत. पण जे बुडण्याची भीती ज्या दगडांना आहे त्या दगडांनी तरी संगती करावी ना नावेची. पण कोणत्या? हा लाकडाच्या नावेत जर दगड टाकले तर दगड जाऊ शकतात ना तिकडं, बुडणार नाही. पण त्याला नाव तरी लाकडाची लागेल ना. नावही दगडाची, त्याच्यात दगड टाकले, जमेल का खेळ? नाही जमू शकत. या काही गप्पा थोडी आहे. दगडाची नाव आधीच तिचं, वा जीवा. दगडाची नाव आधीच तिचं, दगडाची नाव आधीचे तिचं, दगडाची नाव आधीचे तिचं. ही काय दगड तारुणी, ही काय दगड तारुणी, दगडाची नाव आधीच तिचं, दगडाची नाव आधीच तिचं. ही काय दगडाची नाव आधीचे तिचं, दगडाची नाव आधीचे तिचं. किती सुंदर प्रमाण आहे गोपाल महाराजांनी दिलेलं. हे तिघही महाराज लोक भागवताचार्यच आहे. हा लाईनीत झाले आता तुम्ही तिघ. हो, कीर्तनकारही आणि संतांनी किती सोपं करून सांगितलं. दगडाची ती नावं तुकोबाराय म्हणतात, आणि आधीच ती जड आहे. आणि ते काय दगड तारून येणे. नावेचा दगडाच्या दृष्टांत दिला तुकोबारायांनी, दगडाचा दृष्टांत दिला. पण हे आपल्याला सांगायचं आहे. तशी कुसंगती आहे. कुसंगतीमध्ये दोघांचे हित नाही. 10-15 आंधळे निघाले तीर्थयात्रेला. तीर्थयात्रेला निघाल्यानंतर ते मध्ये रस्ता विसरले आणि मग एक भेटलं त्यांना. जय हरी जय हरी. कुठं चालले? तीर्थयात्रेला. पण रस्ता विसरलो. त्यावेळेला त्या गावातील ते होतं ना, त्याने सांगितलं चिंता करू नका म्हणे, माझ्या मागे चला, मी तुम्हाला घेऊन जातो म्हणे रोडावरती. आता ज्याने सांगितलं माझ्या मागे चला तेही मुळामध्ये आंधळच. काय लक्षात आलं तुम्ही सांगा मला. आता जे 15-20 आंधळे होते ज्यांना रस्त्यावरती जायचं होतं, म्हणजे मार्गावर जायचं होतं, आणि त्यांना रस्ता सांगायला कोण? तुम्ही माझ्या मागे चला, तेही आंधळ मुळामध्ये. जमील का खेळ? नाही ना.
आंधळ्याच्या पाठी लागले होईल काय? होय घात एक वेळ मागे पुढे. लक्षात घ्या, तोही बुडणार आणि येई तसा कुसंगतीचा विषय. सर्व काळाच्या जबड्यामध्ये आपण कोणाच्या जबड्यामध्ये? काळाच्या जबड्यामध्ये. म्हणून काळाच्या जबड्यामध्ये आपण आहे तर सोडवणारा कोणीतरी पाहिजे ना, ते संत आहे. म्हणून कुसंगती करायची नाही. हे काय विसंगतीमध्ये असं आहे, एकाचं हित आहे एकाचं अनहित आहे. विसंगती, माय लेकाची विसंगती, बाप लेकाची विसंगती, भाव भावाची विसंगती. काही आणि भरत विसंगती एकाच ठिकाणी आहे, पण विसंगती आहे. बाप लेकाची विसंगती, भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप विसंगती आहे. भावाची विसंगती, रावण आणि विभीषण विसंगती. विसंगती नसावी. राहणं एका ठिकाणी आहे पण विसंगती. बऱ्याच वेळा असं होते, एकाच घरामध्ये बापहीन मुलगा राहतो आहे ना, घर तेच घर तेच आहे पण विसंगती. मुलाला बापाचे विचार पटत नाही आणि बापाला मुलाचं वागणं पटत नाही. विसंगती. भेट म्हटलं तर रोजचीच आहे पण विसंगती आहे, विचार भिन्न आहे. चला, सत्संगती आणि सत्संगतीची गरज आहे प्रत्येकाला. संतन के संग लाग रे, तो संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. वो ये सब तेरो काम रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. राधे. आणि आपलं भलं जर करायचं असेल तर त्याच्याकरता संतांच्या संगतीची गरज आहे. तुका म्हणे भले आणि संत संगत, तुका म्हणे भले आणि जिने संत संगत. भलं जीवन जर कोणाच्या संगतीत असेल तर ते फक्त संतांच्या संगतीमध्ये आहे, इतरांच्या संगतीमध्ये नाही. चला असो. आणि म्हणून त्या ठिकाणी शिवपुराणही कथा श्रवण करायची असेल तर संगतीची गरज आहे. म्हणून 88,000 ऋषी आणि शौनक यांनी सत्संग झाला पाहिजे, कथा श्रवण करायची कोणाच्या मुखातून? संतांच्या. आणि म्हणून संगती केली कोणाची? सुतांची. सुतजी वयाने लहान आहे, आपण काल पाहून गेलो. बाकीची वडीलधारी मंडळी आहे. जसं आज कथाकार म्हणजे लहान आहे पण पाठीमागे बसलेले वडीलधारी मोठे आहेत बरं का. वयानेही मोठे आहे, अधिकारानेही मोठे, अनुभवाने मोठे आहेत बरं का. आणि
आणि खरं आहे आपण लेकर आहे यांचं तसं सुतांचं झालं हे वारकरी जीवन आहे. आणि सुतजी आणि शौनक यांच्या संवादामध्ये आपण पाहिलं देवराजची सुद्धा आपण कथा पाहिली काल. आयुष्यभर पाप कर्म केलं त्याने आयुष्यभर, पण शेवटी त्याने जेव्हा देह सोडायची वेळ आली ना तेव्हा कानावरती शिवकथा पडली त्याच्या. उद्धार झाला की नाही त्याचा, शिवलोकामध्ये जागा मिळाली की नाही. त्यानंतर आपण बिंदुक आणि चंचुलांचं चरित्र पाहिलं. बिंदुकानंही पाप केलं, चंचुलानंही पाप केलं. किती पाप केलं आपण काल पाहिलं, पण चंचुलाने उद्धार करून घेतला शिवकथेमुळे. उद्धार केला शिवकथेने. आणि एवढंच नाही, महादेवांनी तिला शिवलोकामध्ये जागा दिली. पार्वती मातेने तिला आपली सखी बनवली जया विजया. आणि चंचुलाने पार्वती मातेची विनंती केली. पार्वती मातेने महादेवांना सांगितलं की त्या पतीचा उद्धार करा. तेव्हा महादेवांनी तुमरू नावाचे गंधर्व पाठवल्यानंतर, आणि तुमरू नावाचे गंधर्व पाठवले आणि त्या ठिकाणी त्यांचा बिंदुकाचा उद्धार केला की नाही. बिंदुकाचा सुद्धा त्या ठिकाणी उद्धार झाला. कशामुळे? शिवकथेमुळे. आणि अशी शिवकथा आपण श्रवण करत असताना सुतजी आणि शौनक यांच्या संवादामध्ये या कलियुगामध्ये सुतजींनी सांगितलं पुण्यहीन लोक जन्माला येतील. काय सांगितलं सुतांनी? लोक जन्माला येतील बरं का, पण पुण्यहीन, पुण्यवान नाही, पुण्यहीन जन्माला येते. विरळायसा कोणी तुका त्याचे लोटांगणे. आणि परमार्थ करायचं असेल तर पुण्याचं काम आहे. आधीचं पुण्य लागते, एका जन्माचं नाही. बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून विठ्ठल अनंत पुण्य राशी घडे ज्या प्राण्याशी, अनंत जन्माचं पुण्य लागतं तेव्हा परमार्थही होतो. हा बरोबर आहे की नाही. मुखामध्ये नाम यायला सुद्धा पुण्य लागतं. पाप जर असेल तर नाम मुखात येणार नाही. साधूचं नाव घ्यायलाही पुण्य लागतं. पुण्यवंत व्हावे की नाही, पुण्य होते. नाम चिंतन करणारा हा पुण्यवान आहे. किती पुण्यवान आहे, किती पुण्य होतं त्याची गणना केल्या जाईल का? मी गप्पा सांगतोय का? चांगलाय का? तुम्ही भानावर राहा. हा बारीक आहे का? नाम चिंतन ज्याचं असेल त्याचंच पुण्य असते. म्हणजे मागच्या जन्मातलं नाम चिंतन ते पुण्य. किती आताच किती गणना केल्या जाणार नाही. मी नाही सांगत. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, गणना कोण करे, पुण्याची गणना कोण करे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, 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 कोण करी. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. आणि
आणि एवढं पुण्य, मग पुण्यहीन लोक जन्माला येतील, पण मागच्या जन्मातलं जर काही पुण्य असेल, मागच्या जन्मातही त्यांनी नामचिंतन केलेलं असेल, त्या नामाचं जर पुण्य असेल, काही सत्यकर्माचं पुण्य जर असेल, तरच परत मुखामध्ये नाव येईल आणि परत पुण्य त्यांचं हा विषय. आणि दुसऱ्यावर प्रेम करणारे बर का, हो, घरच्यावर नाही, जवळच्याचा सल्ला नाही घेणार लोक. सख्या भावाने सल्ला दिला ना तो पटणार नाही. भावाचा सल्ला पटणार नाही, पण साल्याने एक फोन केला की तू म्हणशील तसं. है की नाही? बऱ्याचदा पहा तुम्ही, आता ज्या मुलीचं लग्न करायचंय त्या मुलीचे आई वडील तयार होतात, मुलीचे आई वडील तयार, मुलगी ही तयार, पण मामानं सांगलं की मुलाची वय जास्त आहे. मग मुलीचा बाप म्हणतो चांगला आहे मुलगा, नोकरीला आहे, सगळं बरोबर आहे, काही वांधा नाही. पण ताई म्हणते नाही, माझा भाऊ हुशार आहे, त्याने नाही सांगितलं तर नाही, म्हणजे माझा भाऊ हुशार आहे म्हणजे तुम्ही आहे की नाही. चला असो. आणि दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करतील. काय? दुसऱ्याच्या धनाची, आणि दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा जर करतो तो संपतो. महाभारतात तेच झालं ना. 5 गावाचं काय सुईच्या टोकार वाईल एवढंही देणार नाही. रामायणातला विषय वेगळा आहे, जे आपला आहे ती दुसऱ्याचं आहे. महाभारतात सांगितलं दुसऱ्याचंही आपलं म्हणणार आहे. असं दुसऱ्याच्या धनाची अपेक्षा करतील, आणि कुणाचं अंतकरण दुखून ते धनही काही कामाचं नाही. काय म्हणणं आहे? अंतकरण दुखून ते नको आहे. आणि जास्त पिंजून नाही सांगणार तुम्हाला, मी कालही सांगितलं की काही गोष्टी ज्याला कळेल त्याला कळेल, माझा अधिकार तेवढा पोचत नाही बोलण्याचा. स्त्रीची अभिलाषा करतील, पण कोणत्या धर्मपत्नीचा विषय नाही. आणि बरेचसे असे की स्त्रियांच्या मोहामध्ये पडणार. आणि ब्राह्मण जे आहेत ना, कर्तव्यापासून दूर जातील. ब्राह्मण सुद्धा कर्तव्य विसरून जातील. आणि क्षत्रिय स्वतःचा धर्म सोडतील. क्षत्रिय आणि आपला धर्म सोडून कुसंगती करतील. सुतजी म्हणाले शौनकांनी 88,000 ऋषींना. हे शिवमहापुराणातलं वर्णन आहे. आणि प्रजेचे रक्षण करणार नाही. त्यांचं कर्तव्य आहे रक्षण करणं, प्रजेचं करणार नाही. उलट राजे होतील प्रजेचे अंतक. आणि लोक हे कामाचे अधीन होतील, धनाचे दास होतील. आणि माता पित्यांना मानणार नाही, माता पित्यांची सेवा करणार नाही. जो माता पित्यांची सेवा करत असेल ना, त्याच्यासारखा संपत्तीवान भाग्यवान कोणीच नाही. पण बहुतेक करून ज्यांनी जन्म दिला, ज्यांनी वाढवलं, जेव्हा चालता येत नव्हतं तेव्हा कडेवरती घेतलं, थोडं चालायला बोट लागतं, बोट धरून शिकवलं. पण नंतर जेव्हा यांना गरज पडेल ना, त्या टायमाला तो हातात हात धरणार नाही. कोण? अशी बेमान दुनिया होणार की ज्यांनी लहानचं मोठं केलं, सर्व काही त्याच्या सुखा करता, त्याच्या सुखा करता स्वतःच्या जीवनामध्ये कधी सुख पाहिलं नाही. आयुष्यभर ज्यांनी दुःख भोगलं. आणि याला नोकरी लागल्यानंतर, याच्या पायावरती उभा राहिल्यानंतर तरी आपल्या जीवनामध्ये सुख येईल याच्यामुळे. पण बऱ्याच वेळा होतं काय, जेव्हा ते नोकरीला लागतं किंवा स्वतःच्या पायावर उभं राहतं ना, आई वडिलांना ते साधं भेटायला येऊ शकत नाही. कोण नाही, गरज पडली तर हे तिथं जातात, तर ते यांच्याशी व्यवस्थित बोलत नाही. ही अशी बेमान दुनिया होईल. आई रे
आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे हो माता तो कोई नहीं माने तो कोई नहीं माने और आई रे वो आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे बेईमान दुनिया आई रे आणि सुतजी शौनकांनी 88,000 ऋषींना सांगतात आणि संत कबीरदास सुद्धा सांगतात की अशी बेमान दुनिया होईल की आई वडिलांना मानणार नाही. चला, आणि ज्या भगवान शिवजींची कथा श्रवण करायची आहे ना, त्या शिवजींचं ध्यान करावं. शिवाचे काय करावे? ध्यान. त्याला 5 मुख आहेत, 3 डोळे आहेत, पिनाक नावाचा धनुष्य आहे शिवजींचं, त्यांच्याकडे त्रिशूल आहे, गज चर्म आहे, व्याघ्रांबर आहे कमरेला, आणि मस्तकावरती जट आहेत, चंद्र आहेत, वाहन त्यांचं नंदी आहे. तसे 3 डोळे प्रत्येकाकडे, पण 1 डोळा झाकलेलाच आहे लोकांनी. हा, 3रा डोळा ज्ञानाचा. बरोबर आहे की नाही? तो डोळा आहेच ना. पण महादेवांनी तो डोळा उघडलेला आहे. आपला हा फरक आहे. असो, जास्त पिंजून तुम्हाला सांगण्याची गरज नाही. आणि त्याला ज्ञानचक्षु म्हणतात, जो दुनियांच्या मागावर. गुलाबराव बाबा माध्यानकर, तुम्ही विषय सांगितलाच आहे. आठवण, संतांची आठवण होतीच केव्हा तरी. जन्मत आंधळे, पण तरी सुद्धा त्यांचे ग्रंथ आहेत त्यांनी केलेले. ज्ञानोबारायांच्या मंदिरामध्ये जो ज्ञानोबारायांचा फोटो आहे आळंदीला, तो फोटो त्यांनी काढलेला आहे. हे दृष्टी नाही, या पापण्या चिटकलेले आहेत, पण तरी सुद्धा ज्ञानोबारायांचा प्रतिमा म्हणजे कसे हे त्यांनी काढलेलं आहे. कारण 3रा डोळा त्यांचा उघडा होता, हा विषय आहे. आणि चर्मचक्षुचा विषय नाही हा, ते ज्ञानचक्षुचा 3रा डोळा आहे. आणि आपल्या शरीरामध्ये काही चक्र आहेत. मूलाधार चक्र, अधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्ध चक्र, आज्ञा चक्र, सहस्त्रदल चक्र, आणि त्या ठिकाणी एक शक्ती आहे ना, तिला काय म्हणतात? कुंडलिनी शक्ती म्हणतात. बरं का? योगी तिला काय करतात? जागृत करतात. हो, तो आपला विषय नाही, आपण फक्त ऐकायचं. मी सुद्धा आणि तुम्ही सुद्धा. आणि शिवजींचं पूजन करावं. 5 प्रकारचे शिवलिंग आहे. किती प्रकारचे? 5. स्वयंभू शिवलिंग आहे. थोडा विको कमी ठेवा बरं, राहून गेला तिथे. बिंदू शिवलिंग आहे. प्रतिष्ठित शिवलिंग आहे.
चर शिवलिंग आहे आणि गुरु शिवलिंग आहे. 5 प्रकारचे शिवलिंग आहे. जमिनीतून निघाले त्याला स्वयंभू म्हणतात. फोटो कागदावर काढले त्याला किंवा तांब्याचं यंत्र त्याला बिंदू शिवलिंग म्हणतात. आणि मंदिरामध्ये प्रतिष्ठित केलं जातं त्याला प्रतिष्ठित शिवलिंग म्हणतात. आणि स्वयंभू शिवलिंगाचं जर पूजन केलं तर ज्ञान प्राप्ती होते. बिंदू शिवलिंगाचं पूजन केलं ना की रोगी रोग मुक्त होतो. प्रतिष्ठित शिवलिंगाचं जर आणि पूजन केलं ना म्हणजे मंदिरामध्ये आधी मंदिर नंतर प्राण प्रतिष्ठा त्या शिवलिंगाचं जर पूजन केलं ना तर रोगी सुद्धा रोगमुक्त झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्या घरामध्ये कलह राहत नाही. कलह युद्धभूमी सारखे घर झाले काहींचे. भगवान शिवजींची भक्ती केल्यानंतर घरातला कलह सुद्धा कमी होतो. ही अंधश्रद्धा नाही. म्हणजे काही अंधश्रद्धेचा विषय असेल ना तो आपण पाहायचा सुद्धा नाही. जे शिवपुराणामध्ये आलेलं आहे तेच पाहायचं आहे आपल्याला. आणि चर शिवलिंगाचं जर पूजन केलं ना आणि प्रतिष्ठित शिवलिंगाचं पूजन केलं तर काय फायदा होतो तर धनाची सुद्धा वृद्धी होते. त्याच्या जीवनामध्ये आयुष्य वाढतं. विद्या यश ज्ञान हे सर्व वाढतं. ऐकलं ना तुम्ही. आता प्रतिष्ठित शिवलिंगाचं पूजन केल्यानंतर एक फायदा असा आहे धन येतं जीवनामध्ये. पण धन येतं जीवनामध्ये. एका गावामध्ये असं सांगितलं कथेमध्ये धन येतं. दुसऱ्या वर्षी ते भाऊ आलं म्हणे महाराज कथा ऐकली म्हणे तुमची ऐकली दुसऱ्यांची ऐकली काटेबाबांची कथा ऐकली निंबोळकर गुरुजींची कथा ऐकली बऱ्याचशा कथा ऐकल्या पण धन आलंच नाही जीवनामध्ये. म्हणलं या एका वर्षामध्ये तुम्ही काय केलं शेती किती म्हणे नाही महाराज शेती नाही आपल्याकडे लावून दिली. बरं म्हटलं कामधंदा म्हणे नाही कामाला नाही जात मी. म्हटलं मग काय करता ठेविले अनंते जमील का होते. काही एक उद्योग न करता धन कसं काय येईल. अहो आपण एक करा इच्छा आणि प्रयत्न जर दोघे एकत्रित आले तर प्राप्ती झाल्याशिवाय राहत नाही. धनाची इच्छा ना मग प्रयत्न तर करावे लागतील की नाही. जरी एकादशीचा उपवास असला आपला एकादशीचा जरी उपवास असला तरी फराळ करावा लागतच की नाही. तयार करावं लागेलच ना. आम्हाला तर आहे ते ताट आले वा युवराज भूच्या घरी फराळाचं असं ताट आलं की असं एकादशी वाटायचं ना सर्व. बरं का प्रयत्न करावे लागतील की नाही. आपला विषय सोडा बरं का. आणि धन येईल ना जीवनामध्ये आयुष्यही वाढेल. चला विद्या आता विद्या वाढते भोलेनाथाची भक्ती केल्यानंतर बरोबर आहे. पण एखादं शाळेतच गेलं नाही समजा मग आता 12वीचे पेपर आहे महाराजांनी सांगितलं समजा मंदिरात गेलं की झाला मुलगा पास गेलाच नाही शाळेमध्ये पेपरही दिले नाही काहीच नाही कसं काय जमील ते जावं लागेल ना आहे की नाही. तर महाराजचाही मुलगा नापास होऊ शकतो जर शाळेतच नाही गेलं ते. गुरुजी लोकांचा सल्लाच नाही घेतला काहीच नाही नुसतं मंदिरात गेलं कसं शक्य आहे. मंदिरात जावं लागेल भोलेनाथावरती विश्वास ठेवावा लागेल आणि अभ्यास पण करावा लागेल ना है की नाही. तेव्हाचा विषय आहे. आणि यश मिळेल कोणत्याही कामामध्ये जे काम हाती घेसाल तुम्ही यश मिळेल. अपयश नाही होणार जीवनामध्ये. यश मिळेल. भोलेनाथांची भक्ती केल्यानंतर वाया नाही जाणार. आणि ज्ञान प्राप्ती सुद्धा होईल. एखाद्याला ज्ञान पाहिजे असेल ना जास्त पाठ करणं हे बी ज्ञान नाही म्हणू शकतोय आपण. तुकोबाराय तर म्हणतात बहुत केले पाठांतरण वर्म राहिले ते दूर पोट भरायची विद्या तिसी म्हणून सद्विद्या. जग व्यापक वस्तू सध्या पाहिजे ते ज्ञान. ज्या वस्तूने संपूर्ण जग व्यापल्या गेलेलं ना त्याची ओळख करणं ते ज्ञान ते असावं. चला आपला विषय ज्ञान प्राप्ती सुद्धा होते. आणि एक आहे चर शिवलिंग म्हणजे आपण जिथं जातो ना तिथं सोबत असते पूजेमध्ये किंवा एक शिवलिंग आपल्यामध्ये आहे ते सोबतच आहे आपल्या कळेल तुम्हाला 7व्या दिवशी. आणि
चार शिवलिंगाचं जर पूजन केलं तर मन हे शुद्ध होतं, चित्तही पवित्र होतं. मन आणि चित्त फार महत्वाचं आहे. चित्त पवित्र झाल्याशिवाय देव येत नाही आणि मन विठ्ठल झाल्याशिवाय आनंद नाही भक्तीचा. संतांचं मनही विठ्ठल झालं होतं. मनही झाले पूर्ण विठ्ठलाची. हे आडरानाने धावणारं मन आहे. आपण कथा कीर्तनात जरी बसलो तरी मन कुठं जाऊन येईल सांगता येत नाही. हे पण करा. त्याचा आवाज मायकात चालला तिच्यात. आणि आता या कीर्तनामध्ये बसलं माझ्या, आपल्या गावात नाही दुसऱ्या गावात. आणि कीर्तनामध्ये बसल्यानंतर आलं बसलं ते राऊंड राऊंड असं वरती हात करायचं ना, असं हाताला झटका मारायचा. हात झाला की हा असं म्हणलं हात दुखत असतील म्हणून करत असेल. तसं कथा कीर्तनात बसले की पाय लांबवल्या जाता, काही दुखून आले की लांबवायचं, काही विषय नाही. मी तर म्हणतो कथा कीर्तनामध्ये कधी झोपलं बी तर चालते. इथं गादी टाकून झोपला तरी फायदा आहे. निजल्याने गाता उभा पाहणार आहे, नाही की नाही. इथं झोपलं तरी फायदा आहे. पुरावेत त्याला. असं जे एका मावशीनं ऐकलं की इथं निजलं तरी फायदा होतो. दुसऱ्या दिवशी गादी घेऊन आली. म्हणलं घ्या गड्या आता. म्हणलं हे काय म्हणे, तुम्हीच तर सांगितलं इथं निजलं की फायदा होतो. म्हणलं मग इतकं बी नाही. ते असं वरती हात न्यायचं ना, असं हाताला झटका मारायचं. म्हणलं दादा तुम्ही असं हाताला झटका मारता, याला काय कारण. म्हणे महाराज मी उशिरा आलो घरी, तुमचं कीर्तन सुरुवात झालं. माझ्या पत्नीने सांगितलं की मी कीर्तनात जाते, तुम्ही सुद्धा एक काम करा, तुम्ही फराळ करा कीर्तनात या. महाराज फराळ केलं, मी ध्यान आहे माझं. म्हणलं पुढे. झाकून ठेवलं बाकीचं, मी ध्यान आहे माझं. म्हणलं पुढे. म्हणे घराला कडी लावली मी, अशी कड्यांचे घर, कडी लावली हे ध्यान आहे माझं. कुलूप लावलं हे ध्यान आहे. म्हणलं मग पण कुलूप लागलं की नाही, ते कुलूप वळून पाहिलं नाही म्हणे, म्हणून इथून वळून पाहतो म्हणे. कुठून. कीर्तनातून. जमील का खेळ यांना मागे न्या. चौघई हे मागे न्यायला. भैरबाई मागे बसा द्यायला. कुठं इथून तिघं नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमः शिवाय, 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 ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मन सुद्धा स्थिर झालं पाहिजे. चंचल आहे. मर्कटस्य सुरापानम या श्लोकामध्ये मनाची चंचलता सांगितली. मन किती चंचल आहे माकडापेक्षा. एखादा माकड त्याला विंचू चावला, त्याच्या अंगात भूतही आलं, आणि एकाने त्याला मध्यप्राप तेही पाजली. आता किती चंचल होईल ते, किती उड्या मारील. आधीच माकड एका जागी थांबत नाही, आणि त्याच्यामध्ये या गोष्टी घडल्या, थांबेल का ते. नाही थांबू शकत ना, है की नाही. तसं मनापेक्षाही काही पट चंचल मन आहे, आणि या मनाला स्थिर करण्यासाठी शिवकथेची गरज आहे, शिवजींच्या भक्तींची गरज आहे. चित्त सुद्धा पवित्र करायचं असेल तर शिवभक्ती जीवनामध्ये शिवकथा, आणि चित्त पवित्र झालं की देव यायला वेळ लागत नाही. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. या बसा. लाखो पूजा केली असेल आपण, इतर संत म्हणतात लाख पूजा केली असेल. हो कोणती. महाराज भरपूर पूजा केल्या बा,
फायदाच होत नाही। हा लाख केले असेल अशा पूजा, पण जर भगवान शिवजींची जर पूजा केली नसेल, भक्ती केली नसेल, काही उपयोग नाही। काही लाख करे वो पूजा, तीरथ करे हजार। कोई लाख करे वो पूजा, तीरथ करे हजार। लाख करे वो पूजा, तीरथ करे हजार। लाख करे वो पूजा, तीरथ करे हजार। शिवलिंग के पूजा नहीं की तो, शिवलिंग के पूजा नहीं की तो, सब कुछ लेगा। कोई लाख करे, कोई लाख करे वो पूजा, तीरथ करे हजार। कोई लाख करे पूजा, तीरथ करे हजार। हाँ शिवलिंग की पूजा नहीं की तो, शिवलिंग की पूजा नहीं की तो, सब कुछ लेगा। कोई लाख करे वो पूजा, तीरथ करे हजार। लाख करे पूजा, तीरथ करे हजार। लाख करे वो पूजा, तीरथ करे हजार। चंद्र भगवान की जय। आणि कोणी लाखांना पूजा करत असेल, हजार तीर्थ फिरला असेल, पण शिवलिंगाची जर पूजा नाही केली तर सर्व काय व्यर्थ आहे। कोई लाख करे वो पूजा, तीर्थ करे हजार। आणि शिवलिंग की पूजा नाही की तो सब कुछ है बेकार। म्हणून त्या ठिकाणी शिवजींची भक्ती करणं गरजेचं आहे। म्हणजे इथं भेद नाही सांगितला, मी कालच सांगितलं, हरी हरा भेद नाही नका करू। हा ते दोघं एक आहे, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, एक एकाची हृदयी गोडी। चला, आणि भगवान शिवजींना 5 प्रकारचे आणि फुल आणि पानं वाहने, धोत्र्याचं फुल किंवा फळ आणि तुळशीचं पान चालते बरं का, पण केव्हा, रोज नाही, फक्त वर्षातून एका तिथीला, ती वैकुंठ चतुर्दशीला। वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भोलेनाथांना तुळशी दळ अर्पण केलं तरी चालते, आणि त्या दिवशी विष्णूंना बेलपत्र दिलं तरी चालते। कोणत्या तिथीला? वैकुंठ चतुर्दशीला, फक्त एक तिथीला, वर्षातून एक वेळ। जसं 24 एकादशा, पण एक व्रत केलं की 24 एकादशांचं फल मिळते। राधाष्टमी, कोणतं व्रत? राधाष्टमी। राधा अष्टमी व्रत केल्यानंतर 24 एकादशांचं फल मिळते। पण याचा अर्थ असा नाही म्हणजे मग राधा अष्टमीचा उपवास करायचा आणि एकादशी करायची नाही। 24 एकादशांचं फल मिळेल त्याला, पण राधा अष्टमीचा म्हणजे एक व्रत केल्यानंतर, पण एकादशीचं व्रत जर करत असेल तर मिळेल। म्हणजे या 24 आणि त्या 24 किती झाल्या? एवढं फल मिळेल। ते तर एखादा म्हणेल मग यात एवढे एकादशी करण्यापेक्षा एकच व्रत करून घ्यायचं राधा अष्टमीचं, चिंता नाही, तसं नाही बरं का। हो, देवाचे द्वारी उभा
हा किती एकाने ऐकलं ना मग म्हणे इतका टाइम कशाला उभं राहायचं महाराज, एका सेकंदात काम होतं ना. म्हणलं एका सेकंदात काम होतं पण ते तुझ्यासाठी नाही, जे कथा कीर्तनामध्ये वेळ घालवतात, वारीला जातात त्यांच्यासाठी येतो. एखाद्या दिवशी 1 सेकंदात कामदेव प्रसन्न होतो, नाही तर मग 1 सेकंद आयुष्यामध्ये कसं जमीन ते नाही जमू शकत ना, आहे की नाही. हा एसटीचं तिकीट फुकट आहे पण कोणाला आहे की नाही, तसं आहे ना त्याच्यात. एसटी तिकीट फुकट आहे ना पण कोणालाही कसं काय राहील, आहे की नाही, असं तसं आहे. आणि वैकुंठ चतुर्दशीला तुळशी दळ वाहणे, त्यामध्ये बिल्व दळ त्या ठिकाणी सर्वांना माहिती आहे, त्याला आवड त्याची आहे बेलाच्या पानाची. हा आणि त्याला आवडतं ना बेलाचं पान. बेलाचं वृक्ष सुद्धा महादेवाचं आहे. पंचवटी म्हणतो ना आपण, पंचवटी म्हणजे 5 वृक्ष. हा त्याच्यामध्ये बेल वृक्ष सुद्धा सांगितला, जसं वटवृक्ष, पिंपळ वगैरे विष्णू सांगितलं, औदुंबर म्हणलं म्हणजे दत्तात्रय. तसं त्या ठिकाणी बिल्व दळ म्हणजे बेलाचं वृक्ष सुद्धा भोलेनाथच आहे बरं का. आणि भक्ती करायला गेलो आपण शिवालयामध्ये की धूत वस्त्र घालावे, म्हणजे आदल्या दिवशी परिधान केलेले वस्त्र घालून कधी मंदिरात जाऊ नये. हा 6-7 दिवस झाले तेच कपडे अंगावर आणि गेलो आपण शिव मंदिरामध्ये, नवनाथ मंदिरात सुद्धा तसं नाही करायचं. हा एखाद्या माणसाचे चुकून जर कपडे धुतल्या गेले नाही समजा चुकून घाईमध्ये, तर त्याने नवनाथ मंदिरामध्ये सुद्धा आतमध्ये येऊ नये. धुतलेले कपडे परिधान करून यावे बरं का, तशी येऊ नये. मंदिर शिवालयामध्ये जाताना तसंच करावं, धुतलेले वस्त्र परिधान केल्यानंतर. घाईमध्ये एखादा समजा आदल्या दिवसाचे कपडे घालून जर गावाला जात असेल तर त्याने त्या दिवशी नाही आलं तरी चालते वाटल्या, आहे की नाही. हे शिव महापुराणामध्ये सांगितलं. भक्ती करायला हे दैवत सोपे आहेत पण मग तसं वागावे लागेल ना. नवनाथांचं चरित्र खूप सुंदर आहे, मनातल्या इच्छा पूर्ण करतो बरं का, तसं वागावं लागेल. असो. आणि चंदन लावणे महादेवांना, जसं भस्म हे आवड आहे तशी चंदनाची सुद्धा आवड आहे. अक्षदा अर्पण करणे महादेवांना, त्याच्यामध्ये तीळ वाहणे, गहू वाहणे, जव वाहणे, अनेक प्रकारचे धान्य त्या ठिकाणी भोलेनाथांना अर्पण करणे. भोलेनाथाचं कुठे समजा इतर मंदिरामध्ये आपण अनेक जातो मंदिरामध्ये, मूर्ती असते एखाद्या ठिकाणी सगुण स्वरूप बरं का, आणि बिंदू स्वरूप म्हणजे शिवलिंग. चला पुढे पाहायला मिळेल आपल्याला. भगवान परमात्म्याची आरती करत असताना, आता हा नेमका त्यामध्ये नाही समजा तुम्हाला बरं का, तर आरती ओवाळत असताना देवाची आरती 4 वेळा चरणाजवळ फिरवायची. किती वेळा? चरणाच्या जवळ. आणि चरणाच्या जवळ 4 वेळा आरती आणि घ्यायची. त्याच्यानंतर 10 वेळा मुखाच्या जवळ, 7 वेळा संपूर्ण अंगावरती, आणि नंतर मग आपला नेम चालू द्यायचा. ही पद्धत सांगितली. चरणाच्या जवळ किती वेळा? 10 वेळा मुखाच्या जवळ आणि 7 वेळा पूर्ण. आणि मग त्या टायमाला आरती चालू द्यायची. जागीत आहे ना तुम्ही? लक्षात द्या तुमच्या. हो झालं का बरं का. हा आणि या शिवपुराण कथेमध्ये सुतजी सांगतात 24,000 श्लोक आहेत बरं का. किती? 24,000 हा ग्रंथ आहे, म्हणजे 24,000 श्लोकांचा. श्रीमद भागवत हे 18,000 आणि शिवपुराण तसे 18 पुराण, त्याचे उपपुराण 18 आहेत. शिवमहापुराण उपपुराण आहे आणि 7 संहिता आहे त्याच्यामध्ये आणि अनेक खंड आहेत त्या ठिकाणी. सुतजी शौनकांनी 28,000 ऋषींना कथा सांगत असताना शौनकांनी प्रश्न केला की आम्हाला त्या भोलेनाथांचं चरित्र सांगा. त्यांचं चरित्र आम्ही चरित्र भरपूर ऐकले, कथा भरपूर ऐकल्या, पण आता आम्हाला त्या शिवजींचं चरित्र सांगा.
प्रथम हे चरित्र कुणी कुणाला सांगितलं, कुणी प्रश्न केला वगैरे सांगा. त्यावेळेला सूतजींनी सांगायला सुरुवात केली की एक वेळ नारद आणि नारदजी भजन करत करत एक गुफेच्या जवळ आले आणि भजन करत असताना समाधी लागली त्यांना. आणि नारदांना समाधी लागल्यानंतर इंद्राला चिंता वाटायला लागली. इंद्राला आणि इंद्राला चिंता वाटायला लागली की आता आपलं सिंहासन हे जाणार. कथेमध्ये पदराने हवा घेऊ नये, कथेमध्येच नाही कुठंच घेऊ नये. बरेच जण तुम्ही करू आले ना असं, हा गरम होऊन राहिलं, मी तर पंखा बंद करायला लावला ना, हा पंखा बंद करायला लावला. अशी पदरानं हवा घ्यायची नाही, द्यायचीही नाही. एका गावामध्ये एका आजीनं नातू मांडीवर घेतला कथेमध्ये, आणि मांडीवरती नातू घेऊन आणि मग पदरानं हवा देऊन राहिली त्याला. तुम्हाला अर्थ कळतोय का? हा पदराने हवा केव्हा देतात? नाही कळलं का तुम्हाला? काही चुकलं का माझं? नाही ना? हा म्हणून पदराने हवा घ्यायची बी नाही. दुसरा एखादं कापड पाहिजे हवा घ्यायला, स्वतंत्र आणायचं मस्त बरं का. हा हे मी आणलंय सोबत, असं घेऊन यायचं एखादं, हे नाही असो बरं का. पदराने हवा घ्यायची नाही. एकदा भजन करा तुम्ही. मैं राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, 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 राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में. राधे गलियन में मीठी खाई, गोरस तूने अंग लगाई, रस तूने अंग लगाई, गलियन में मीठी खाई, गलियन में मीठी खाई, गोरस तूने अंग लगाई, रस तूने अंग लगाई, जिम जाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, राधे राधे गाऊं श्याम तेरी गलियन में, 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 श्याम तेरी गलियन में. उमापति महादेव की हर 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 हर. आणि नारदांना समाधी लागली. तुम्ही इकडे लक्ष ठेवा बरं का. मी तेवढ्याच करता ते कुलुपाचं सांगितलं होतं. हो ते कथेत कीर्तनात येऊन बसलं आणि मध्ये मध्ये असं हात करायचं की नाही. हो तसं कुठं लक्ष जाऊ द्यायचं नाही आपण, आहे की नाही. आजच्या दिवस असो तो बी आनंदच आहे मुलांचा. आणि नारदांना समाधी लागल्यानंतर इंद्राला त्या ठिकाणी इंद्र चिंता वाटायला लागली. आता नारदांना समाधी लागल्यानंतर इंद्राला चिंता, काही गरज आहे का? पण आता हा आपल्या सिंहासनाला म्हणजे सिंहासन गेल्याशिवाय राहणार नाही.
इंद्राचं लक्ष फक्त सिंहासनाकडे आहे की नाही? नारदाचा सिंहासनाचा काही संबंध नाही त्यांचा, हे आपलं राज्य जाणार. इंद्र त्याला म्हणतात जो दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर, हा बरं का, दुसऱ्याचं सुख पाहिल्यानंतर जो दुःखी होतो ना त्याला इंद्र म्हणतात. इंद्राची ही व्याख्या आहे. आपल्याकडं 50 एकर नाही 100 एकर बागायत असेल, पण शेजारच्याकडं 2 एकर आहे, ते त्याच्या शेजारी आहे. आपली 100 एकर बागायत असूनही शेजाऱ्याची 2 एकर आहे, ते बी केव्हा विक्री निघते तेव्हा केव्हा आपण घेतो, याला इंद्रच म्हणतात, आहे की नाही? सोनी इंद्राची संपत्ती परी समाधान नाही चित्ती. काय पाहिजे? पैसा असावा जीवनामध्ये, पैशाशिवाय मान नाही जगामध्ये. पैशावाल्यालाच किंमत आहे. श्रीमंत माणूस जर लग्नाला येत असेल, थोडा टाइम झाला असेल, तर लोक ब्राह्मण भावाला सुद्धा सांगतात, महाराज भाऊ येऊन राहिले, थांबा जरा, माईक हाती घेल, नरदेवनवरीच्या हाती हार, मामे उभे, हा मामे सर्वे घामाझुक्के झाली उन्हाळ्यामध्ये. मामे म्हणतात केव्हा लग्न लागतं केव्हा आपण मोकळं होतो, पण थांबवलं ना सर्व लग्न. कोणा करता? श्रीमंत माणूस आहे, भाऊ येऊ द्या. नंतर भाऊला एका गावामध्ये लगेच मित्र भेटले, चहा घेऊन मग जा. गेले भाऊ गाडी घेऊन त्या मित्राकडं. गाव कुठं आले? अहो आलो होतो आम्ही आता, पण इथं शेजारच्या गावला आलो, चहा घेतोय तिथं. बरं बरं, आरामात चहा घ्या, आणि फराळ होत असेल तर फराळ करून या, वाटल्यास काही चिंता नाही, लावूनच आहे लग्न. कोण म्हणते? अरे मंडपातले बी कोणी बोलेल का? आरामात लावू लग्न, या भाऊ तुम्ही आरामात. हो, 1 घंटा नाही 2 घंटा लग्न लेट होईल. कोणामुळे? पैशावाला माणूस जर येत असेल तर ऐका, पण एखादा गरीब माणूस 5 मिनिटं लेट होऊ द्या, 5 मिनिटं, हा कामावून आला समजा, हात पाय धुत असेल तर लोक थांबणार नाही त्याच्याकरता. त्याला लवकर यायला काय झालं होतं, त्याला आता टाइम माहिती होता, आहे की नाही? हो, संत म्हणतात धनवंता लागी, धनवंता लागी, धनवंता लागी, धनवंता लागी, सर्व मान्यता आहे जगी, सर्व